नमस्कार मित्रांनो, पहा हे जे नारी शक्ती ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये ना खूप जणांना प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. हे ॲप्लिकेशन ओपन होत नाही आणि ओपन झालं तरी मोबाईल नंबर टाकला ना तर एरर येतं. तर यावर काय आपला पर्याय आहे? आपण जरी फॉर्म भरला असेल किंवा नसेल भरला तरी आपण या ऑप्शन म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे यावर काय ऑप्शन आहे ते आपण पाहणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. तर मित्रांनो, काय होतं आहे माहिती आहे का, या ॲप्लिकेशनवर भरपूर सारा लोड येतो आहे. एकाच टायमाला लाखो करोडो लोक आहे ना याच्यावर फॉर्म भरायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे या ॲप्लिकेशनवर लोड येतो आहे. तरी पण मी सांगतो आहे तुम्हाला की याचं सोल्युशन काय आहे ते. पहा, तुम्हाला ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. अपडेट नसेल तर एकदा हे अपडेट करून घ्यायचं आहे. पहा, इथे प्ले स्टोअरवर आल्यानंतर नारी शक्ती ॲप्लिकेशन टाकायचं आहे. हे ॲप्लिकेशन टाकल्यानंतर पहा, इथे तुमचं जर अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या आणि त्यानंतर इथं ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तरी ओपन नसेल होत अपडेट करून, सो तुम्हाला तुमच्या सेटिंगमध्ये यायचं आहे. पहा, सेटिंगमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला ॲप्लिकेशन म्हणजे ॲप हा असा टॅब दिसून जाईल तुम्हाला. ॲप्लिकेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. ॲप मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. ओके, सो ॲप मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. हे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर पहा, तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन दिसून जातात तुम्हाला. पहा, इथे डाटा युजेस आणि स्टोरेज युजेस याच्यामध्ये यायचं आहे तुम्हाला. हे बॅकग्राऊंड डाटा वगैरे आयस राहून द्यायचं आहे. त्यानंतर स्टोरेज युजेसमध्ये यायचं आहे. इथे अगोदर हा सगळा डाटा क्लिअर करून घ्यायचा आहे. ओके, सो हा डाटा सगळा क्लिअर झाल्यानंतर ना तुमचे जे फॉर्म म्हणजे तुम्ही जे याच्या अगोदर काय ॲक्टिव्हिटी केलेली आहे तुमच्या मोबाईलमध्ये थोडीशी हिस्ट्री राहते त्याच्यामुळे ते ॲप्लिकेशनना एक वेळ त्रास देते ओपन व्हायला. तुम्ही इथे डायरेक्टली ओपन करू शकता. ओपन केल्यानंतर पहा, तुम्हाला लगेच असं इंटरफेस दिसून जाईल. तुम्ही ते स्किप करा. स्किप केल्यानंतर पहा, डायरेक्टली मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. झटकीपट हे प्रोसेस व्हायला लागलेली आहे. इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करायचं आहे. स्वीकार केल्यानंतर लगेच लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पहा, लॉग इन केलं की लगेच OTP येतो आहे. तुमच्या मोबाईलवर OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे लगेच. पहा, अशा पद्धतीने झटकीपट ॲप्लिकेशन ओपन होतं आहे. आपण जी प्रोसेस केली, सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेज एकदम क्लिअर करून टाकायचं आहे. तर हे जर तुमचं ॲप्लिकेशन ओपन होत नसेल तर ऑनलाईन पोर्टल शासनाने लॉन्च केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी.